काव्यगंध मंच आयोजित तिसरे राज्यस्तरीय कवी संमेलन पार पडले. अतिशय उत्कृष्ट नियोजन व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. यामध्ये सिंहाचा वाटा म्हणजे समूहाचे प्रमुख संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अक्षशिला शिंदेताई व माननीय प्रशांत गोरे सर या दोघांनी आपल्या समूहातील सर्व कवी व मार्गदर्शक, साहित्यिक, लेखक, गझलकार, निवेदक यांच्या सहकार्याने अतिशय आनंदात पार पडले. सर्व कवींना आपल्या कविता सादर करण्याची संधी प्राप्त झाली. तसेच संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट गीतकार व निसर्ग कवी माननीय बाबासाहेब सौदागर तसेच गझलकार माननीय रजाक शेख सर तसेच दुसऱ्या काव्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय भारत सातपुते सर, प्रसिद्ध लेखक, कवी व निवेदक तसेच गजानन उफाडे, हेमलता गीते मॅडम, बाळासाहेब गिरी, कवी अमोल चिने सर यांच्या उपस्थितीने सर्व प्रेरणादायी विचारांनी व कवितांनी संमेलन अधिक समृद्ध झाले. तसेच कवयित्री सुमनताई मुठे, डॉक्टर श्रद्धा वाशिमकर, जयश्री वाघ तसेच आमचे सहकारी मित्र संजय महाजन सर, कवयित्री नम्रता खिलारी असे अनेक प्रकारचे दिग्गज कवी संपूर्ण महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरील गुजरात, गोवा राज्यातून सहकारी डॉक्टर रोकडे व इतर कवी आले होते. संपूर्ण दिवस कवितेच्या आवाजाने आम्ही सर्व कवी मंत्रमुग्ध झालो होतो. सकाळी 10 वाजता सुरू झालेले कवी संमेलन संध्याकाळचे 6 केव्हा वाजले कळले सुद्धा नाही. सकाळचा नाश्ता, चहा, दिवसभराची थंड पाण्याची सोय तसेच कोल्ड ऑरेंज, दुपारचे सुरुची भोजन, सर्वच कवी खुश आणि आनंदी दिसत होते. माझ्यासारखा नवोदित कवीला सुद्धा माननीय संमेलन अध्यक्ष सातपुते सर, प्रसिद्ध लेखक, कवी, निवेदक यांचा सत्कार करण्याचे भाग्य लाभले. तसेच तिसऱ्या राज्यस्तरीय काव्यगंध संमेलनाचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब सौदागर, निसर्ग कवी, चित्रपट निर्मिती, गीतकार यांना माझ्या स्वरचित काव्यसंग्रह शब्दवेल देण्याची संधी केवळ काव्यगंध मंचावर मला मिळाली. त्यामुळे काव्यगंध समूहाचे मानावे तेवढे आभार थोडेच आहे. आमचे सहकारी मित्र माननीय प्रशांत गोरे सर व ॲडव्होकेट अक्षशिला मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद. या समूहामुळे नवोदित कवींना एक हक्काचे व आपल्या अनुभवाचे सादरीकरण करण्यासाठी या मंचाचे सततचे सहकार्य असते. सर्व साहित्यिक, लेखक, कवी, निवेदक ज्यांचे नाव व्यासपीठावरील विसरून राहिले असे सर्व कवी मान्यवरांचे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन, धन्यवाद व खूप खूप आभार. आपलाच एक सहकारी कवी बाळासाहेब रोहोकले सर, साकूर, मांडवे खुर्द, अहिल्यानगर हे कवी संमेलन अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अतुल पाटणे सर, एस.डी. पब्लिक स्कूल माध्यमिक सिन्नर यांचा सत्कार प्राचार्य चौधरी एस.एल. सर यांच्या संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मोमेंटो आणि त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक सर, नाशिक रोड, नाशिक. माझं नाव अतुल पाटणे, नाशिक. अस्तित्व नावाची कविता मला 8 दिवसापूर्वी लिहिण्याची इच्छा झाली. त्यावेळेस काव्यगंधाचं या ठिकाणी नोंदणी झाली आणि जुन्या कविता 2000 पूर्वी काहीतरी थोड्याफार लिहिल्या होत्या, पण विसर पडला होता. काव्यगंधाने एकदम माझं कवित्व जागत होतं. म्हणजे ते म्हणताना पडलेल्या मरणाला जाग आली, काव्यामध्ये माझ्या जीवनाची साथ मिळाली आणि काव्यगंधाने मला उभी केली माझ्या प्रतिभेची शक्ती. तर या ठिकाणी माझ्या कवितेचं नाव आहे अरे मानवा तुला ना कळले तुझ्या अस्तित्वाचे हेच जगणे. अरे मानवा तुला ना कळले तुझ्या अस्तित्वाचे हेच जगणे. कधी कोणाच्या खांद्यावर भार ठेवून भार, कधी कुणाच्या खांद्यावर भार ठेवून रडतोस भार. कधी आभाळाकडे निराशेनं बघतोस, कधी आभाळाकडे निराशेनं बघतोस. कधी तुझ्या अस्तित्वाची जाणीव तुला शोध गेले मानवा. कधी तुझ्या अस्तित्वाचे मोल तुला कधीच कळलेच नाही. अरे मानवा तुला ना कळले तुझ्या अस्तित्वाचे हे जगणे, तुझ्या अस्तित्वाचे हेच जगणे. अशी निराशा तुझ्या जीवनात कधी पेटवून तू उठलास नाही. द्वेष हा साचार संचार तुझा खरे जीवन तू जगलास नाही.
जीवन चालू हे तुझ हेची अखंड, कधी मरण येईल खचित, संपूर्ण जाईल तुझे हेची जगणे, उरेल आता शून्यत्वाचे जीवन. अरे मानवा तुला न कळले तुझ्या अस्तित्वाचे हे जगणे, कशासाठी आलो कशासाठी जगलो तुला कधीच कळलेच नाही, म्हणून हे जगणे रडणेच झाले, द्वेष भावनेतून जगलोच आम्ही, सारे असून मिळाले न काही. अरे मानवा तुला न कळले तुझ्या अस्तित्वाचे हे जगणे, कधी आशा कधी निराशा जीवनात आमच्या या फसव्या, द्वेष राग मद मत्सर आला जिंकून मी कधी घेतलेच नाही. अरे मानवा तुला कधी कळेल तुझ्या अस्तित्वाचा हाच विचार, अरे मानवा तुला ना कळले तुला न कळले तुझला न कळले. सांग आली सकाळ निघूनच गेली, संपूर्ण आयुष्याची रांगोळी झाली. हो कधी न केला मी विचार माझ्या अस्तित्वाचा, जन्म तोची मायाच गेला. अरे मानवा तुला ना कळले तुझ्या अस्तित्वाचे हेच जगणे. शेवटी मला असं वाटतं की माणसाने मिळवलेलं सर्व इथेच राहिलंय. फक्त मी माझं अस्तित्व माझं मनुष्यपण आणि माणसावरचं प्रेम हेच शिल्लक राहणार आहे. याच्या पलीकडे माणसाचा जन्म एकदाच आणि मरणही एकदाच, जन्मही एकदाच आणि म्हणून शेवटच्या पदरचनेमध्ये माणसाबद्दल दया निर्माण होते. अरे मानवा पद पैसा प्रतिष्ठा कमवून सारी काय मिळवेले या जीवनाला, माणूस म्हणून मी जगलोच नाही, कधी प्रेमाने कुणाशी बोललोच नाही. विसर पडला खऱ्या जगण्याचा, जन्म नाही पुन्हा यायचा. अरे मानवा तुला ना कळले तुझ्या अस्तित्वाचे हेच जगणे, तुझ्या अस्तित्वाचे हेच मरणे, तुझ्या अस्तित्वाचे हेच जगणे.